श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की मौनी अमावस्याला संध्याकाळी हा एक आपल्याला उपाय करायचा आहे. यामुळे तुमच्या जीवनात जे काही संकट किंवा दोष असतील किंवा जे पितृदोष आहे तर तुम्हाला नक्कीच ते तुमच्या आयुष्यातून दूर होतील. बघा, हिंदू धर्मामध्ये अनेक अशा परंपरा आहेत आणि प्रत्येक सणाला तसेच दिवसाला महत्त्व आहे. तर त्यामध्ये पौर्णिमा आणि अमावस्या या दोन्ही तिथीला देखील अतिशय महत्त्व दिले गेलेले आहे. आता परंपरेनुसार मौनी अमावस्येला पितरांसाठी दिवे लावण्याची हिंदू धर्मामध्ये परंपरा आहे आणि अशा परिस्थितीत मौनी अमावस्येच्या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी दिवा लावण्याची पद्धत काय आहे, योग्य वेळ कोणती आहे आणि तसेच त्याचे महत्त्व काय आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओवर तुम्ही आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा, हिंदू धर्मामध्ये मौनी अमावस्येला अत्यंत महत्त्वाचे असे स्थान दिले गेलेले आहे. मौनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही दान आणि पूजा करू शकतात. धार्मिक परंपरेनुसार मौनी अमावस्येला घरामध्ये आणि घराच्या मुख्य द्वाराजवळ दिवा लावण्याची पद्धत आहे. मौनी अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांसाठी घरामध्ये दिवे लावले जातात. घरामध्ये दिवे लावल्यामुळे तुमच्या घरामध्ये जी कोणतीही नकारात्मक शक्ती आहे तर ती नष्ट होते आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होते. घरामध्ये संध्याकाळी दिवे लावल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदते. घरातील पितृदोष कमी करण्यासाठी मौन अमावस्येच्या दिवशी घरामध्ये दिवा लावण्याची पद्धत आहे. जर तुमचे पितर तुमच्यावर नाराज असतील तर तुमचे कोणतेही काम हे होत नसते. तुम्हाला अनेक कामामध्ये अडथळे निर्माण होतात. तुमचे कोणतेही काम हे पूर्ण होत नाही. तुमच्या जीवनामध्ये अनेक गोष्टींना तुम्हाला संघर्ष करावा लागतो. म्हणून आपल्या पितरांना खुश करण्यासाठी किंवा त्यांचे शुभ आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला या दिवशी म्हणजेच मौनी अमावस्येला फक्त संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे. यामुळे तुमच्या घरातील जो काही पितृदोष आहे तर तो नक्कीच कमी होईल आणि त्यामुळे तुम्हाला ज्या तुमची अडलेली कामे आहे किंवा तुमची जी काही स्वप्न आहेत, तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत तर त्या नक्कीच कमी होतील. चला तर आता जाणून घेऊया की दिवा लावण्याची पद्धत काय आहे आणि योग्य वेळ काय आहे. मौनी अमावस्या म्हणजे काय, तर माघ महिन्यामध्ये कृष्ण पक्षात जी अमावस्या येते त्या तिथीला मौनी अमावस्या साजरी केली जाते. तर 2025 या वर्षी 29 जानेवारीला मौनी अमावस्या साजरी केली जाणार आहे आणि या दिवशी भक्त पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात आणि दान देखील करतात. मौनी अमावस्येला तर्पण, पिंडदान, पितरांचे श्राद्ध असे विविध प्रकारच्या विधी देखील केल्या जातात, ज्यामुळे पितृदोष दूर होण्यामध्ये मदत होते. मौनी अमावस्येच्या दिवशी प्रयागराजच्या संगमामध्ये स्नान आणि दान करण्याचे देखील विशेष असं महत्त्व आहे आणि 2025मध्ये महाकुंभादरम्यान मौनी अमावस्या ही साजरी केली जाणार आहे. त्यामुळे मौनी अमावस्येच्या दिवशी घरामध्ये दिवे लावल्यास तुम्ही पितृदोषापासून नक्कीच मुक्त व्हाल. तुमच्या पितरांसाठी दिवे लावणे धार्मिकदृष्ट्या अत्यंत शुभ देखील मानले जाते. मौनी अमावस्येच्या दिवशी घरात दिवे लावल्यामुळे तुमच्या पितरांच्या आत्म्याला शांती देखील मिळते आणि वंशजांना त्यांचा आशीर्वाद देखील मिळतो. तसेच हिंदू धर्मामध्ये दिव्याला अतिशय महत्त्व देखील आहे, जो अंधकाराला नष्ट करतो आणि लक्ष्मी देखील त्यांच्या घरामध्ये पाणी भरत असते. म्हणून आपल्याला या दिवशी एक दिवा हा नक्की लावायचा आहे. आता आपण जाणून घेऊया की मौनी अमावस्येचा शुभ मुहूर्त हा काय आहे. अमावस्येचा तिथी जो प्रारंभ आहे तर तो 28 जानेवारी म्हणजे संध्याकाळी 7:35 आणि अमावस्या तिथी समाप्ती 29 जानेवारी म्हणजेच संध्याकाळी 6:05 होणार आहे. तर सूर्योदय हा 7:11 होणार आहे आणि सूर्यास्त हा 5:58 होणार आहे. तर मौनी अमावस्येचा मुहूर्त या पद्धतीने आहे. मौनी अमावस्येच्या दिवशी दिवा लावण्याची पद्धत कशी आहे, तर मौनी अमावस्येला संध्याकाळी आपल्याला मातीचा दिवा घेऊन तो पाण्याने धुवून वाळवायचा आहे. त्यानंतर दिव्यामध्ये तुम्हाला मोहरी किंवा तिळाचे तेल टाकून वात पेटवायचे आहे. घराच्या बाहेर दक्षिण दिशेला हा दिवा लावायचा आहे, कारण की दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते. रात्रभर दिवा हा तसाच ठेवायचा आहे. घरामध्ये पितरांचे चित्र असल्यास त्याजवळही दिवा आपल्याला लावायचा आहे.
धार्मिक मान्यतेनुसार पितृ अमावस्येच्या दिवशी हे पृथ्वीवर येतात आणि या दिवशी ते त्यांच्या वंशजांकडून अर्पण आणि देणगीचीही अपेक्षा करतात, ज्यामुळे त्यांच्या आत्म्यालाही शांती मिळते आणि त्यांचे शुभ आशीर्वाद देखील लाभतात. जेव्हा पूर्वज त्यांच्या जगात पत्र येतात तेव्हा त्यांचा मार्ग प्रकाशित करण्यासाठी दिवे हे लावले जातात आणि असे केल्याने पितृ संतुष्ट होतात आणि आशीर्वाद देखील देतात. आणि त्यांच्या या शुभ आशीर्वादानेच आपली जी काही जीवनामध्ये अडलेली कामे आहे तर ती सरळ मार्गी हे पटकन लागतात आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही कामं लांबलेले आहेत तर ते देखील लवकर पूर्ण होतात. तर नक्कीच तुम्ही मौनी अमावस्येला एक दिवा हा दक्षिण दिशेला नक्की लावा आणि ही माहिती जास्तीत जास्त आपले नातेवाईक व मित्रपरिवारांमध्ये नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक तर नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.